मारून झंडा गाड़तो। गाड़ा 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 मस्त मोटा झंडा गाड़ा। झंडा गाड़ के जाऊंगा यहाँ से। हाँ। ये मेरी जन्मभूमि है। हाँ। लावा ढाबा मेरी जन्मभूमी आहे। आता म्हणाल कसं कसं मी शायरीमध्ये पहिल्यांदा जर स्टेजवर चढलो असेल हे माझं गाव आहे। हा आणि म्हणून तुमच्यासाठी लढण्यासाठी आहोत तयार। कलंगीच्या छाव्याची ये दुमदुमती ललकार। आमचे दूधवाले काका ढोले काका नीतू ढवळे आमच्याकडून दूधवाले काकाकडून दुधाचे 50 भेटले, धन्यवाद। पार्टी आभारी आहे आणि म्हणून तुमच्यासाठी लढण्यासाठी आहोत तयार। आणि कलंगीच्या छाव्याची दुमदुमती ललकार। इथून पुढे आज तू कसा वाढतो आणि तुमच्या नैल्यावरती दैल्या मारून झंडा गाडतो। तर तुम्हाला सांगतो मान्यवर शाहीर साहेब, खाम आहे माझा खाम, या फेरावरती खाम आहे। तुम्ही कोणतं गाणं म्हणता पुढच्या फेऱ्यात मी पाहतो। हा म्हणलं सुरज शाहीर नाथ, क्या बात है। आम्हाला म्हणता का जी गुरुजी तुम्ही की तुमचं वय किती आहे बोलणं होतीये। अरे लहान जरी गाडी असेल पण इंजन मजबूत ठेवतो तो सुरज शाहीर आहे। वाह वाह वाह। 24 वाजाय म्हणतो ना पण दम ठेवतो दम। तुमच्यावरती खम आहे आणि खम काऊन नाही ठेकीन मा बापासारखे आहे तुम्ही। बापांना ठोकीन तर कोणावर खोट ठोकीन खम। आणि म्हणून शब्दाची मर्यादा मी मोडणार नाही। शब्दाची मर्यादा मी मोडणार नाही। शाहिरी बंधनाला मी तोडणार नाही। शब्दाची मर्यादा मी मोडणार नाही। शाहिरी बंधनाला मी तोडणार नाही। पण ताकदीने भिडलो या लावा गावात मान्यवर शाहीर साहेब तुम्हाला पलटवल्याशिवाय सोडणार नाही। तुम्हारी ताकत क्या है मैंने 2 फेर में झाकी है। ये लावा गांव में तुम्हारा पहिया गनने दूंगा, कसम मेरे माँ की है। आपने अभी तक देखा ही क्या है मेरा? कुछ नहीं। ये तो ट्रेलर है, अच्छा? पूरी पिक्चर अभी बाकी है। पिक्चर दिखाओ। हाँ, झंडा फड़केगा हाँ। इंडिया का न्यूजीलैंड के ऊपर फड़केगा और शायद सूरत का राजहंस के ऊपर फड़केगा और आज तिरंगा जरूर फड़केगा। क्यों कहते हो देश में दंगा खुशहाल रहने दो। बहती है प्रेम की गंगा उसे बहने दो। नीले पीले कलर में मत बांटो हमको, हमारे छत के ऊपर एक तिरंगा रहने दो। बोलो भारत माता की जय, बोलो छत्रपती शिवाजी महाराज की जय। आणि म्हणून तिकडं भारत न्यूझीलंडला हरवते आणि आज मी तुम्हाला पन्नावतो इकडं चालू घ्या मान्यवर शाहीर आहे का गाणं काय। शाहिरीत नाही राहिला ढंग। अरे माणसापेक्षा बाईचा जी होऊ लागला रंग आणि ज्ञानापेक्षा लोक तिला पाहून झाले दंग। आज या कमिटीचे पाय धुवून पाणी पितो। बोरकर साहेब तुमचे पाय दाखवा मला। आता म्हणा कायले पाय धुवून पाणी पितो, पाय धुवून धावून त्या बहिणी तर बाई नाही ठेवली, दोन्ही शायर ठेवली। नाही तर जिकडं तिकडं बजार हा कोण पाहिजे? सोनू। हिंगण्याला कोण पाहिजे? सुरमा। किन्नीला कोण पाहिजे? सुरमा आणि वॉशिंग पावडर निर्मा।
जिकडं तिकडं बाई 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 त्या बहीण माय हालत झटून गेली बाया बरोबर नियम करू खाऊन समकारी सारखा सुकून गेलो अवजी 130 135 कार्यक्रम झाले करून पण लोकही दम नाही खातच्या बहीण सुरमा सोनू पण या लाव्या ढाब्याची तुम्हाला सांगतो काकू गोरी राहायची काळी राहते आणि जिथं जिथं लोक बाई पाहिजे तिथं तिथं लोकांचा पूर व्हायचे एवढ्या पॅन्ट शर्ट घालून तर शायराने दूर टाकते आणि या गौरीने एवढ्या लाचा घालून ते बोरकर साहेब म्हणते सांग तुले का लागते हा बरोबर आहे एवढ्या पॅन्ट शर्ट घालून तर शायराने दूर टाकते या गौरीने एवढ्या लाचा घालून तर बोरकर साहेब म्हणते सांग तुले का लागते जेव्हा स्टेजवर नृत्य कलाकार दिसते ते मागचं बुड्ड समोरून बसते आणि हातार हट्टी म्हणते बाबाजी हा डान्सर चांगला दिसते तेथून ते लोक पाठ बसते तुम्हाला सांगतो म्हणायचं आहे काय हे बाई विषयी माणसाची मानसिकता झाली आणि म्हणून तमाशाची गर्दी त्या हंगाम्यात गेली नका बघू वाकड्या नजरेने जगात बघण्यासारखं अजून काही आहे तुम्ही जर दुसऱ्याच्या बहिणीकडे बघत असाल तर तुमच्या घरात सुद्धा बहीण नाही आहे आम्ही तमाशा पाहायला जातो क्या बात आहे उनका रिस्पॉन्स आहे अभिनंदन करतो बायांचं तकलावून तमाशा बघा तमाशा वाईट नाही काकू तमाशा वाईट नाही पण काय काय नालायकाने नंगा करून ठेवला अबे लायकी नाही तुमच्या दोन गोष्टी सांगायची काय शाहीर में तुम्ही फुकतो तुमच्या शायरीवर मी दोन गोष्टी समाजाला सांगता आल्या पाहिजे अण्णाभाऊ साठी का कोणी आवाज विचारला का तुकडोजी महाराजाला कोणी तालसून विचारला का त्याचे विचारत आहे विचार त्याचे विचाराची पूजा करताय लोक आणि म्हणून आम्ही कोणत्या गावात तमाशा करायला जातो का नाही त्या बहीण आम्हाला चायले बड्या मुश्किलने विचारत आणि यायले हा मिरची भजा खाते समोसा आणून देऊ त्यासाठी चिवडा त्यासाठी चिवडा एका जणांना माझ्याशी पाजला मग अशी मी त्याच्या तोंडावर पाहून राहिलो हा त्याला पाजलं मी तू जाऊ दे त्या पाशी काय धोतर आहे उसके पास लाचा आहे और इसलिए वो नाचा आहे आणि म्हणून या दादाकडे विचारावरती 50 रुपये भेटलेले आहे ऐका काय म्हणतो जरा लक्ष असू द्या मांडवकर हॅलो साहेब तुमचा आखरी राऊंड याच्यानंतर करते बंद टाकू आपण गंमत चेंगळकरांत बंद करून टाकू हे आखरी गाणं तुमचं प्रणय दादा मांडवकर हल्ली मुक्काम उमरेडवाले यांच्याकडून सुद्धा या विचारधारेवरती 500 रुपयाची भेट आलेली आहे मंडळ अत्यंत ऋणी आहे खूप प्रेमी आहे माझ्यावरती खूप प्रेम करतात कोणतंही काम असलं कोणत्या एरियामध्ये तिथून फोन केला कधी माझ्यासाठी हजर आहे कॉंग्रॅच्युलेशन बंधू अभिनंदन थँक्यू सो मच आणि म्हणून आव डाव पाहून तुम्हाला देतो दणका ओ राजहंसजी भारताची राजधानी ते दिल्ली आहे पुष्पाच्या प्रेमात पडली ते श्रीवल्ली आहे आणि इथे बसलेल्या साऱ्या लोकांना माहित आहे तुमच्या
शाल्याची फक्त सुरत पाशी किल्ली आहे अभिमान केली बात. त्यांचा अनुभवाचा ताला आहे चाबी कोणती? माझ्यापाशी लहानशी चाबी आहे ओके बाय लाईस. अकलची आणि त्या अकलच्या चाबीन तुमचा ताला खोल्याशी ठेवत नाही आणि ऐका समोर गाणं काय काय? हे अरे आवडाव पाहून तुम्हा देतो चेतनका आणि पहिलेपेक्षा लेखा जरा होशील रे ठणका. अरे गुरु ब्रह्मा म्हणे राजांची आहे रे का झाले आणि चार चौघामध्ये यांच्या डंकेची वाजले. वाह जीव 1000 सालचा. हा क्या बात है. डंकेची वाजले. कोणाचे डंके वाजले? कुणाचे? शाही राजन सजीचे. माझे वडील म्हणे अरे बापू म्हणे चिल्लर नको समजू म्हणे. ते म्हणे त्याचा वाजा गाजा आहे म्हणे शायरी क्षेत्रामध्ये आणि तू त्याच्याशी दुय्यम करायला चालला म्हणे. पण शाहीर सूरज का म्हणे? अरे शाहीर सूरज मध्ये यांना काम फोड